दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे पाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे पाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे पाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे पाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे पाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे पाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे पाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे पाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे पाद वल्लभ दिगंबरा हे पाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे पाद वल्लभ दिगंबरा हे पाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे पाद वल्लभ दिगंबरा हे पाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा छान. मग या ठिकाणी भाग महत्वाचा असा आहे. आता गणपती आपल्याकडे 10 दिवस करता आले. किती दिवसा करता आलेत? 10 दिवसा करता आलेत. मग त्याच्यातून काय होतं नेमकं बघा. कोण दुसऱ्या दिवशी कोण उठवतो, कोण तिसऱ्या दिवशी उठवतो, कोण चौथ्या दिवशी उठवतो, कोण 5व्या दिवशी उठवतो, कोण 6व्या दिवशी उठवतो. काही थोडेसे गणपती 10 दिवसा करता राहतात. मग याच्यामध्ये सारांश काय महत्त्वाचा काय आहे, गणपती कशा करता आलेत? तुम्हा आम्हा सर्वांना मार्गदर्शन करण्याकरता आलेले आहेत. तुम्हा आम्हा सर्वांना मार्गदर्शन करण्याकरता आलेले आहेत. पण याची जाण आपल्याला आहे का? याची जाण आपल्याला आहे का? आपण त्या ठिकाणी राहतो करतो सगळं करतो कशा करता करतो? सुखाने समाधानाने आनंदाने, सुखाने समाधानाने आनंदाने आपण 10 दिवस घालवायचे. त्याच पद्धतीप्रमाणे मानवाचा जन्म आहे. त्याच पद्धतीप्रमाणे मानवाचा जन्म आहे. कसा जन्म आहे तुम्ही सांगा? फार अगदी शेवट टोकमध्ये 100 वर्ष माणूस जगतो. ती 100 वर्ष 100 वर्षात जगतो. तेव्हा कोण दुसऱ्या दिवशी जातो, कोण तिसऱ्या दिवशी जातो, चौथ्या दिवशी, 5व्या दिवशी, 6व्या दिवशी, 7व्या दिवशी, 7व्या दिवसापर्यंत जातात. माणसं तशीच आहेत. कोण पहिल्या वर्षी जातो, दुसऱ्या वर्षी जातो, तिसऱ्या वर्षी जातो, चौथ्या 5व्या 6व्या वर्षी जातो. अशी जातात माणसं जातात. मग अशी माणसं ज्या वेळेला जातात त्यावेळेला त्यांना काय समजायचं, माणसाने काय करायचं? मग माणसानं गणपतीला आपण या ठिकाणी दान देण्याकरता आहोत. या ठिकाणी त्यांना उपचार करण्याकरता आपण आहोत. आणि या ठिकाणी आपण सुखाने समाधान आनंदाने राहावं
असं या गणपतीचं म्हणणं आहे. पण आपण त्या ठिकाणी सुखाने समाधान राहतो का? आपण सुखाने समाधान राहतो का? राहत नाही. काय कारण याला? आपली वृत्ती, आपली प्रवृत्ती, आपला आहार, आपला विहार, ह्या सगळ्या ज्या बाबी ज्या आहेत त्याच कारणीभूत त्याला नडतात. आणि त्या बाजून नडल्यामुळं आपल्या जीवनाचा उद्धार होण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी विकास होऊन जातो. विकास होण्याच्या ऐवजी त्याचा ऱ्हास होऊन जातो. म्हणून प्रत्येक माणसाने समजून घ्यावं, गणपती 10 दिवसाकरता आपल्याकडे आलेले आहेत. आनंदाने समाधानाने आनंद करावा, आनंदी आनंद करावा. त्याप्रमाणे प्रत्येक माणसाने आपल्या जन्मामध्ये जन्माला आल्यानंतर आपण कसं वागावं, कसं राहावं, कसं खावं, कसं प्यावं, कसं काय करावं, ह्या सगळ्या गोष्टी विचार करण्याकरता परमेश्वराने हा दान दिलेला भाग आहे. म्हणून आपण सर्व लोकांनी समजून घ्या की गणपती जे येतात ते कशाकरता येतात? आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता येतात. आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता येतात. पण आपण त्यांचं मार्गदर्शन घेतो का? घेत नाही घेत. आपण काय घेत नाही? याला कारण काय? पैसा खर्च होतो आहे. काय होतो? पैसा खर्च होतो. म्हणजे मग काय करायचं? नेमकं आता करायचं मग कोण तिसऱ्या दिवशी, कोण चौथ्या दिवशी, कोण 5व्या दिवशी, कोण 6व्या दिवशी, कोण 7व्या दिवशी निघून जातं. अशा प्रकाराने जर आपण केलं तर आपलं काय होईल? गणपती काय समजेल? गणपती बाप्पा काय समजून घेईल आपल्याला? आपण काय समजून घ्यायचं आणि आपण काय करायचं, असा भाग त्याला महत्त्वाचा. म्हणून सुखाने, समाधानाने, आनंदाने गणपती 10 दिवस राहिले म्हणजे तुमचं पूर्ण काळ त्या ठिकाणी यशस्वी झाला. पूर्ण काळ तुमचा यशस्वी झाला. पण आपण यशस्वी होण्याकरता आपण काय करतच नाही. त्याचा प्रयत्न जो करायला पाहिजे तो करत नाही. आपण कशाकरता करतो? आपण आपल्या घरोघर गणपती बसवतो आहे, दारात गणपती बसवतो आहे, चौकात गणपती बसवतो आहे आणि ते वेगवेगळ्या प्रकारच्या ठिकाणी आपण देव गणपती स्थापना करतो. गणपती स्थापना केल्यानंतर गणपतीला आपण काय करायचं? गणपती आपल्याला काय सांगतो? गणपती आपल्याला काय म्हणतो? अरे मानवा, मी तुला मानवाचा जन्म दिलेला आहे. हा जन्म तुला शेवटचं टोक म्हणजे 100 वर्षापर्यंत तुझं आयुष्य आहे. आणि 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये एवढा काळात तुला नीट करता येत नाही, एवढा काळ तुला नीट घालवता येत नाही, एवढा काळ तुला नीट सांभाळता येत नाही. तर मग तुझ्या जन्माचा अर्थ काय? तुझ्या जन्माचा अर्थ काय? मग आपण जर अर्थ नीट समजावून घेतला नाही, याला जर जाणून घेतलं नाही, याला जर समजून घेतलं नाही, मग हा जीवनाचा आपला भाग कसा होईल? आपलं जीवन काय आहे? आपलं जीवनाचं काय हेतू काय आहे? मग प्रत्येक माणूस हा स्वार्थाच्या मागं लागला आहे, मतलबाच्या मागं लागला आहे. आणि आपला स्वार्थ कसा होईल? पैसे कसे मिळतील, पैसे कसे प्राप्त होतील याच्याकरता प्रयत्न करतात. आणि प्रयत्न करता त्याच्यातच ते खलास होतात. का खलास होतात? मोह, माया, विषय, वासना ह्या सगळ्या आपल्या मागं लागलेल्या आहेत. मोह, माया, विषय आपल्या सर्वांच्या मागं लागलेले आहेत. आणि प्रत्येक माणूस हा पिडलेला आहे, ग्रासलेला आहे, अनेक व्याधींनी तापलेला आहे. अशा अनेक प्रकाराने तो ग्रासलेला आहे. अशा अनेक प्रकाराने ग्रासलेल्या असल्यामुळं माणूस हा मानवाच्या जीवनामध्ये नीट राहू शकत नाही. म्हणून प्रत्येक माणसाने एकच समजून घ्या की ज्याप्रमाणे 10 दिवस गणपती सुखाने, समाधानाने, आनंदाने राहतात आणि ते आपल्या घरी निघून जातात, त्या पद्धतीप्रमाणे आपल्याला 100 वर्षाचं आयुष्य आहे. 100 वर्षामध्ये आपण काळ घालवल्यानंतर आपण एक दिवस जाणार आहोत, 100 वर्षानंतर जाणार आहोत. पण 100 वर्षांच्या काळामध्ये आपण काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, काय खाऊ नये, काय खावं नाही, आपण बोलावं कसं, बोलणं कसं असावं आणि बोलणं कसं असावं, बोलण्याच्या बरोबर आपला सहवास आहे का, हा सगळा भाग प्रत्येक माणसाने जाणून घ्यावा, प्रत्येक माणसाने समजून घ्यावा. आणि प्रत्येक माणसाला जर हे समजलं नाही तर मग याचा काय उपयोग? तुम्ही सांगा, काय उपयोग याचा? काहीही उपयोग नाही. त्या पद्धतीप्रमाणे मी कथा सांगतो तुम्हाला. कथा सांगतो ती कशी सांगतो? कथा पूर्वीच्या काळामध्ये एक राजा होता, फार मोठा लढवय्या, काय करणारा. त्याच्या राज्यामध्ये कसं चोरी, अमकं तमकं, धन अमकं तमकं सगळं काहीही नव्हतं. घराला कडी लावायची सुद्धा नाही. अशा चोरा मारा अमकं तमकं काय होणार नाही असं राजवाड्याच्या राजाचं राज्य चाललेलं होतं. असं राज्य चाललं असताना त्याला शंकराची भक्ती होती.
शंकराची भक्ती होती. शंकराची भक्ती करता 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 तो त्या विलीन झाला. विलीन झाला म्हणजे काय झालं, त्याने एक गावामध्ये मंदिर होतं. त्या मंदिरात जीर्णोद्धार करायचं ठरवलं. मंदिराचा जीर्णोद्धार करायचं ठरवलं. आणि जीर्णोद्धार करण्याच्या टायमाला त्याने हळूहळू सहकार्याने मदतीने एकमेकाचं मंदिर तयार केलं. मंदिर तयार केलं, कळस बसून झाला. मग त्या ठिकाणी आपली मूर्ती स्थापना करायची होती. मूर्ती स्थापना करता 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 काय झालं नेमकं, मूर्ती स्थापायची होती. मूर्ती स्थापना करायची होती. अशा स्थापना करण्याच्या टायमामध्ये नेमकं त्याला काय झालं, मूर्ती स्थापनेच्या करण्याच्या टायमात काय झालं नेमकं, त्या काळामध्ये नेमकं त्याला त्या ठिकाणी सगळ्या लोकांनी 4-4 माणसाचा रांका लावल्या. सगळे लोक जमा झाले, बरोबर इकडून जमा झाले, तिकडून जमा झाले, त्या बाजूने ह्या बाजूने सगळ्या बाजूने माणसाची गर्दी झाली. त्या सगळे राजा त्या पालखीवर मिरवणुकीवर पायाने चालणार होता. असं चालता 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 त्या ठिकाणी मोठी गडबड झाली. काय गडबड झाली, गडबड काय झाली, एक भिकारी होता, काठीवर वाकलेला असा म्हातारा त्या ठिकाणी आला. त्यावेळेला त्याच्या अंगाला वास येत होता, अशी दुर्गंधी चाललेली होती. अशा अवस्थेमध्ये तो त्या ठिकाणी आला. मला बाबा फक्त त्याला हात लावू दे, मला फक्त त्या मूर्तीला पिंडीला हात लावू दे असे म्हणल्यानंतर कोण, हे म्हाताऱ्या हो बाजूला हो, कशाला मध्ये आलास मारायला, काय कारण तुझं या ठिकाणी यायचं, अशा पद्धतीप्रमाणे त्याला समजावून सांगायला लागले. परंतु तो काय ऐकायला तयार नाही म्हणल्याच्यानंतर मग त्याने काय केलं नेमकं, काहीही झालं तरी मला त्या हात लावून मी दर्शन घेणार आहे, काय बी झालं तेवढंच काय झालं, गडबडीत त्याला काठीने मारलं. 2-3 काठ्या मारायला सुरुवात केल्यानंतर मग त्या ठिकाणी नेमकं राजा पळत त्या ठिकाणी कसं तरी आला. राजा जेव्हा आडवा पडला त्या राजाच्या पाठीवर 2-4 काठ्या मारलेल्या पाहिल्याच्या नंतर मग त्या राजाने काय केलं, आवाज काढला आणि बाजूला सरका कोणी थांबू नका या ठिकाणी. आणि मग त्या राजाने काय केलं, त्याला ओळखला. कोण होतं ते, शंकर भगवान होते. अशा अवस्थेमध्ये आल्याच्यानंतर मग त्या ठिकाणी नमस्कार केला. त्याला नमस्कार केल्याच्यानंतर म्हणले, महाराज तुमची मिरवणूक येत चला, तुम्ही रथामध्ये बसायला. म्हणले मी रथात येणार नाही म्हणल्यानंतर मग ते थोडा वेळाने काय झालं नेमकं, थोड्या वेळाने अर्धा तासाने काय झालं, त्या ठिकाणी त्याची ज्योती जी आहे, त्यांच्या अंतरात्म्यातली ज्योती जी आहे त्या शंकराच्या पिंडीमध्ये गेली. हे अनेक लोकांनी पाहिलं, अनेक लोकांनी बघितलं की हे आत्मी ज्योत आहे ती शंकराच्या पिंडीमध्ये गेली. आणि त्या राजाला आशीर्वाद दिला, तू काय भिवू नकोस, तुझ्या कुठल्याही वेळेला काळ्याला कशालाही आम्ही हाक मारल्यानंतर मी या ठिकाणी उभा राहिल्याशिवाय कदापि राहणार नाही. असं झाल्याच्या नंतर आता काय करायचं नेमकं, पुढं राजा मोठा विचित्र होता. राजाने काय केलं, फार मोठा ढंग केला. राजाने आपल्या राजधानीमध्ये आपल्या मुलगाला जो आहे त्या मुलगाला राजगादीवर बसवला. म्हणलं मी शंकराच्या स्वाधीन झालेलो आहे, शंकरमयी मी झालेलो आहे. आणि असं झाल्यानंतर त्याला त्या शासन जे आहे तर शासन नवराने बायको दोघांना शासन त्या ठिकाणी पिंडीच्या जवळ तयार करून ठेवल्यानंतर मग त्या ठिकाणी नेमकं काय झालं, थोडंसं आजार वाढला, त्रास झाला, तकलीफ व्हायला लागले, ताप यायला लागला, काय यायला लागलं. अशा परिस्थितीमध्ये असं झाल्यानंतर मग त्यांनी म्हणलं शंकराच्या पिंडीच्या जवळ जाऊन त्याला आसन तयार करून दिलं. त्यांनी काय केलं, शंकराच्या पिंडीला मिठी मारली. काळ घिरट्या घालीत होता, काळ हा त्याच्या मागे लागलेला होता. पण तो गळफास टाकला की तो त्या पिंडीला आवळून धरल्यानंतर तो तुटून गेल्यानंतर मग काय 2 दिवसांनी 3 दिवसांनी सगळं बरळायला लागला, चळायला लागला, काय बी करायला लागला. अशा गमती व्हायला सुरुवात झाली. मग राजाने काय केलं परमेश्वराला शंकराला आवाज दिला, हे भगवान शंकरा, या ठिकाणी मी तुझी सेवा मनापासून करतोय, मनाच्या अंतकरणापासून मी या ठिकाणी समर्थ झालेलो आहे. आणि मग या ठिकाणी माझा काळ जो आहे, काळ या ठिकाणी येऊन घेऊन जातोय मला. मग त्या ठिकाणी काय झालं नेमकं, शंकर भगवान आणि पार्वती दोघंही त्या ठिकाणी मंदिरामध्ये शिरले, मंदिरामध्ये आल्याच्या नंतर मग शंकराच्या समोर म्हणले, तुम्ही काय करता.
शंकराचा आमची वेळ झालेली आहे आणि वेळेमध्ये आम्ही काळ घेऊन जाणार आहोत आमचे याला राजाला मी स्वतः काय घ्यायला आलो आमचे दूध पाठवत असतो पण दूताच्या जे तू पुण्यवान आहे म्हणून मी तुझ्या सेवेकरता मी स्वतः आलेलो आहे. मग अशा पद्धतीप्रमाणे त्याने काय केलं ते मला त्या ठिकाणी काय केलं पार्वतीने सांगितलं तू पंचप्राण गळ्याला हे टाकून पंचप्राण त्याने घेऊन चालला. म्हणलं मी घेऊन जातो तेवढं पार्वतीकडे त्याने पाहिलं. पार्वतीने लात मारली तशी त्या काळाला चक्कर आली आणि तो मयत झाला. काळ जो होता काळ मयत झाला. काळाला मयत आला आणि काळाला मयत झाल्यानंतर मग परमेश्वराने काय केलं त्याचं इकडं पाहतो हा जीव गेलेला होता अगोदर जीव गेलेला होता पण ते ह्याला मारल्यानंतर तो पुन्हा जीवन झाल्यानंतर पार्वतीने त्यांना शंकराला समजावून सांगितलं याला तर आपण काय करायचं याला आपण आपल्या गणामध्ये समाविष्ट करून घ्या राजाला आपल्या गणामध्ये समाविष्ट करून घ्या. मग त्या पद्धतीप्रमाणे त्या राजाला त्याने आपल्या गणामध्ये समाविष्ट करून घेतलं आणि मग एक विनंती केली परमेश्वरा भगवंता एकच विनंती आहे. काय विनंती आहे तुझी काय राहिली विनंती काय राहिली तू काय म्हणणं आहे तुझं काय मागायचे तुला काय पाहिजे तुला अजून म्हणजे एकच म्हणणं आहे हा काळ जो मेला आहे हा काळ मला परत उठवून उभा करून द्या. आता काय करायचं काळाला पुन्हा उभं राहून घ्या त्या पद्धतीप्रमाणे काळाला त्यांनी जिवंत केलं आणि जिवंत केल्याच्या नंतर काळ आहे तसाच तो निघून गेला काळ आहे तसाच तो निघून गेला आणि हा या देवलोकामध्ये विलीन झाला. अशा पद्धतीने भाग महत्त्वाचा समजून घ्या की याच्यामध्ये साधारण सांगण्यामध्ये हेतू काय की आपण काय सेवा करतो कशी सेवा करतो का सेवा करतो सेवेचा मागचा हेतू काय आहे. मग आपण तरुण वयात ज्या वेळेला आपण असतो तरुण वयात आपण काय करावं मग वृद्धापकाळामध्ये आपण काय करावं म्हातारपण आपलं झालं होतं त्यावेळेला आपण काय करावं ह्या सगळ्या गोष्टी नीट माणसाने समजून घ्याव्यात आणि जर नीट समजावून जर घेतल्या नाही तर आपली अधोगती कायम ठरलेली आहे ती आहे याच्याबद्दल काही शंका घ्यायचं कारण नाही अजिबात नाही. मग प्रत्येक माणसाने नीट जाणून घ्यावं की आपण कसं असावं काय करावं काय बोलावं खोटं बोलणं लबाड बोलणं हे आपलं महापाप आहे. पण हे महापाप करण्याचा हेतू आपल्या दृष्टीसमोर येतं त्यावेळेला आपण दृष्टीसमोर येताना आपण तेच करून घेतो तेच करून ठेवतो आणि तेच पुन्हा आपल्या बोकांडी येऊन बसतं. अशा पद्धतीचा भाग आपण परमेश्वराच्या चरणाशी समजतो. श्रद्धा विश्वास आणि भाव ह्या तीन गोष्टी फक्त परमेश्वराच्या चरणावर आपण जर केल्या तर परमेश्वर आपल्याकरता पाहिजे त्यावेळेला तुमच्या दारामध्ये उभा राहिल्याशिवाय कदापि राहणार नाही. पण परमेश्वर दारामध्ये येण्याकरता आपण असीम निष्ठा ठेवली पाहिजे असीम प्राण ठेवला पाहिजे असीम भक्ती केली पाहिजे. या पद्धतीने आपण समृद्ध झालो तर परमेश्वर आपल्या कृपेकरता कुठल्याही वेळेला सावध राहणार आहेच. निलेश नारायण तरवडे तरवडे वस्ती महदवाडी पुणे यांनी या आजच्या गुरुवारचा अन्नदान केलेलं आहे. यांना आणि यांच्या कुटुंबियांना दत्त महाराज सुखेने समृद्धी करो असा आशीर्वाद द्या. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. तर यांनी तरोड्यांनी आजच्या गुरुवारचं अन्नदान केलेलं आहे. यांना आणि यांच्या कुटुंबियांना पुण्याचा टाळ्यावरून आशीर्वाद द्या. त्याचप्रमाणे मी एकदा हातवर करून घेतो. गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. सर्वांना मनाच्या अंतःकरणापासून आशीर्वाद सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि मनापासून मनाच्या अंतःकरणापासून भक्ती करीत राहा.
भक्ती केल्यानंतर आपल्याला फळ त्याचं मिळाल्याशिवाय कदापि राहणार नाही. नाही सोय बर. राधा कृष्ण राधा हे राधा राधा कृष्ण राधा हे राधा कृष्ण राधा हे राधा कृष्ण राधा हे राधा राधा कृष्ण राधा हे राधा राधा कृष्ण राधा हे राधा कृष्ण राधा हे राधा कृष्ण राधा हे राधा राधा कृष्ण राधा हे राधा राधा कृष्ण राधा हे राधा कृष्ण राधा हे राधा कृष्ण राधा हे राधा राधा कृष्ण राधा हे राधा राधा कृष्ण राधा हे राधा कृष्ण राधा हे राधा कृष्ण राधा हे राधा राधा कृष्ण राधा हे राधा राधा कृष्ण राधा हे राधा कृष्ण राधा हे राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा हे राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा गणपती बाप्पा मोर्या गजानना गजानना पार्वती नंदन गजानना 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 पार्वती नंदन गजानना पार्वती नंदन गजानना 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 पार्वती नंदन गजानना 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 पार्वती नंदन गजानना पार्वती नंदन गजानना पार्वती नंदन गजानना 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 पार्वती नंदन गजानना 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 पार्वती नंदन गजानना पार्वती नंदन गजानना पार्वती नंदन गजानना 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 पार्वती नंदन गजानना 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 पार्वती नंदन गजानना पार्वती नंदन गजानना पार्वती नंदन गजानना 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 पार्वती नंदन गजानना 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 पार्वती नंदन गजानना पार्वती नंदन गजानना पार्वती नंदन गजानना 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 पार्वती नंदन गजानना 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 पार्वती नंदन गजानना पार्वती नंदन गजानना पार्वती नंदन गजानना 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 पार्वती नंदन गजानना 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 पार्वती नंदन गजानना पार्वती नंदन गजानना
पार्वतीनंदन गजानना 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 पार्वतीनंदन गजानना 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 पार्वतीनंदन गजानना. हात वर करता का एकदा आशीर्वाद गणपतीच्या निमित्ताने तुम्हाला सर्वांना आशीर्वाद. गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. तुम्हा सर्व मंडळींना मनापासून आशीर्वाद. गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुर्वे पूर्वी प्रेम कृपा जयांची सर्वांगी सुंदर वटी सिंदुराची कंठे जळके माळ देव जय देव जय मंगल मूर्ती होती मंगल मूर्ती दर्शन मात्रे माने कामना पूर्ती रत्न कचित पर तुझ गौरी कमळा चंदनाची ओटी हिरे जडीत मकट शोभरा रंधन दिलो पुरी जर जय देव जय मंगल मूर्ती होती मंगल मूर्ती दर्शन मात्रे माने कामना पूर्ती लंबोदर पीतांबर धनवर वंदना सरळ तोंड वक्र तोंड त्रिनयना दास रामाचा संकटी भावावे निर्वाणी रक्षावे सुरवर बंधा जय देव जय मंगल मूर्ती होती मंगल मूर्ती दर्शन मात्रे माने कामना पूर्ती युग 28 विटेवरी उभा वामांगे रखमाये रज दिव्य शोभा पुंडले उद्धरी जगा जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावी जय देव तुळशी माळा गळा करटे मुनकटे कासे पीतांबर कस्त्र लल्लाट देव सुरवर नित्येची गरुडा हनुमंत पुढे उभे राहते जय देव जय रखमाई धन्य वेणू नाद आरती ओ वाळू भावारती ओ वाढू कर्पूर गौरा दुर्गे दुर्गड भारी तुझविन संसारी अनाथ थे अंबे वारी वारी जन्मा मरणाची वारी हरी पडलो आता संकट निवारी जय देवे महिषासुरवदने सुरवरेश्वर वरदे जय देव त्रिभुवन पाता तुझायचे नाही चारी श्रमले परंतु साई वाद करता पडलो प्रभाये ते तो भक्ताला घे पावते लावलाई जय देवी महिषासुरवदने सुरवरेश्वर वरदे जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होशी निदाशा क्लेशापासून तोडे भापाशा अंधे तुझा वाचून कोण पुरविल आशा नरहरी चालली झाला जय देवी महिषासुरवदने सुरवरेश्वर वरदे जय देव त्रिगुणात्मत्रय मूर्ती दत्ता हाताना जीवनी अवतार त्रैलोक्यराणा नेती शब्दात अखंड समाधे हे ध्यान मोने जाना जय देव जय गुरु दत्तावत्री गुरु आरती वाळे दा असा भाई अमेंतरी भाग्याची कैशी कळली ही मात्र पर आहे परत आले तुझं काय साहेब जन्म मरणाचा
जय देव जय गुरु दत्ता व श्री गुरु दत्ता आरती वाळेता जय रे दत्त येऊनी उभे टाकले पाठांगण मान प्रसन्न हो भोनी जन्म मरणाचा हा फेरा चुकविला जय देव जय गुरु दत्ता व श्री गुरु दत्ता आरती वाळेता जय रे दत्त दत्त ऐसे लागल अरे पल्ल्या मन झाले म्हणा मी तुफाना ते झाले एका जनार्दनी ध्यान जय देव जय गुरु दत्ता व आरती वाळेदा ये सद्गुरु नेत्र लागले वाटे नेत्र लागले वाटे चरणी मस्तक ठेविता माझा स्वर्ग भेट चरण स्पर्श घेता पतिता तरले सद्गुरु पते आशीर्वाद देवने किती गाव धरले तुमच्या दर्शने खरे सुख लाभते तुमच्या छानामे मज पावन गेले वरदत्त लागता पिढा दूर झाल्या सद्गुरु पिढा कित्येक पामरा जुका शांती मिळाल्या तुम्ही ब्रह्मा तुम्ही विष्णू तुम्ही महेश्वर सद्गुरु तुम्ही माता पिता होणे दारिला भावजागरा आता मागणी आहे दत्त दासाते सद्गुरु दत्त अखंड गडो दर्शन सद्गुरु माऊली सद्गुरु वाटेकडे नेत्र लावून वाट पाहे बेठीच्या तुरतेने दिला निरोपा सद्गुरु दिला तोचे धारक नेसला पित्तांबर भस्म कपाळा सद्गुरु भस्म शांतीचा सागर तुमचे ने अम्मा वाटे डिपुवाळी सद्गुरु वाटे डिपुवाळी दत्तदास नारायण दास